धन्यवाद एचाळे साहेब. यानंतर मी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महान विभूतीला अभिवादन करतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय एक जिता जागता पत्रकार चंद्रकांतजी हजारे, महाराष्ट्र विकास आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट अनिरुद्धजी येचाळे, निखिलजी इथे भातांब्रेकर, इथं उपस्थित असलेले सर्व बंधूंनो, आपण लोकसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी आणि होऊ घातलेला सगळा गोंधळ आपणाला ज्ञात आहे, आपणाला माहिती आहे. प्रचंड अशा पैशाची उधळण या निवडणुकीमध्ये संबंध भारतभर होते आहे, याचा आपणाला जवळून सोशल मीडियावर बघता येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 उमेदवार म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 जागा, त्यापैकी 1/3 जागा म्हणजे 16 उमेदवार आम्ही महाराष्ट्रातून उभे केलेले आहेत. माहित आहे आम्हाला, आम्ही चोऱ्या केल्या नाहीत, आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, आम्ही कुठली बँक बुडवलेली नाही, आमच्याकडे कारखान्याचा पैसा नाही, न कुठल्या शासनाच्या योजना आम्ही घेतलेल्या नाहीत, ना आमच्या पक्षामध्ये खासदार आहे ना आमदार आहे, तरी पण एवढं धाडसानं आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. याच्या मागे काही भूमिका, काही उद्देश आहे आणि तो उद्देश तुमच्या पुढे ठेवावा. आम्हाला कशासाठी राजकारण करायचंय, आम्ही राजकारणात का उतरतो? ठीक आहे, आमच्याकडे जरी पैसे नसले तर बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार आणि लोकशाहीमध्ये उमेदवारी भरण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यासाठी आम्ही बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आम्ही निवडणुकीत उतरणार आणि त्यासाठी आम्ही उतरलेले आहोत. माहित आहे, आज जो केंद्रामध्ये 10 वर्षापासून सत्तेत असणारा पक्ष, याची सुद्धा अवस्था आपण पाहिलेली आहे. 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या सुद्धा पक्षाचे फक्त 2 आमदार, 2 खासदार आणि 4 आमदार होते. हा कुठे सत्तेत नव्हता. आज जी आमची परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांची होती. पण आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आल्यापासून प्रचंड असा भ्रष्टाचार, प्रचंड असा योजनेचा पैसा यांनी जमा केला आणि आज लाखो कोटी रुपये या निवडणुकीवर खर्च करतात आणि निवडून येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मित्रहो, केवळ पैसा लुटला या पक्षाने एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. या देशात धर्मवाद
तेलवाद, भ्रष्टाचार, या देशावर कर्ज, या देशामधल्या गोरगरीब माणसाचं जगणं हराम मागच्या 10 वर्षामध्ये झालं. तरुणाच्या हाताला काम द्यायची भाषा करत होते. तरुणाच्या हाताला काम दिलं नाही, नोकऱ्या दिल्या नाहीत. त्यांना माहिती आहे या तरुणाला जर नोकऱ्या दिल्या तर यांचे पटकर गळ्यात घालून हातात बीजेपीचा झेंडा घेऊन मनगटावर तेल घालून बोंबलत फिरायला माणसं मिळायची नाहीत. परवा मोदीची सभा झाली बीड मतदारसंघामध्ये. किती कोटी खर्च आहे त्या सभेचा माहिती आहे तुम्हाला? जवळपास 10 कोटी रुपये. हे माणसं स्वतःहून गेली होती का सभेला? अजिबात नाही. गोर गरीब माणसं आजचा कुठे शेतात उन्हात जाऊन काम करा, कोणा मजुराच्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करा, तिथं 300 रुपये हजेरी आहे आणि सभेला जायला 500 रुपये हजेरी आहे. बसून जायला गाडी आहे, येऊन जायला गाडी आहे. अशा प्रकारचे 10-10 कोटी रुपये खर्च करून लाख 2-2 लाख लोक गोळा करण्याचा जंग ह्यांनी बांधला. आणि हे एवढे लोक गोळा कशासाठी करायचे? तर इतराला दाखवायचंय, इतर पक्षाला दाखवायचंय भारत देश बीजेपीच्या पाठीशी आहे, नरेंद्र मोदीच्या पाठीशी आहे, असा एक शो त्यांना करायचा आहे. शो करायचा आहे, शो. अरे अशा इव्हेंट मॅनेजमेंट आम्हाला पण करता येत होत्या, पण आम्हाला त्या करण्याची आवश्यकता वाटली नाही. कारण जो सामान्य माणूस आहे त्यांना खरं काहीतरी बोललं पाहिजे. त्याला रोज उठून पेपर वाचता येत नाही, बातमी बघता येत नाही, मग त्याला कुठेतरी 4 शब्द आपले विचाराचे इथं सांगितले पाहिजेत. तुम्हाला वाटतंय का ही परिस्थिती भाजपची झाली? मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेसचे राज्य होतं. जोपर्यंत काँग्रेस सेक्युलर, सर्व धर्म समभाव आणि सगळ्याला सोबत घेऊन जायची भाषा करत होती, तोपर्यंत भारतामध्ये काँग्रेसचं राज्य राहिलं. आज ती परिस्थिती काँग्रेसकडे राहिली नाही. एका घराणेशाही मधलेच माणसं पुढे आले, लोकाला वाटलं, आणि याच बीजेपीने घराणेशाहीवर हल्ला बोल केला आणि सांगितलं की हे सगळं एका घराची सत्ता आहे. त्यावेळेस लोकाला काही वेळेस काही क्षणापुरतं खरं वाटलं आणि मग लोकांनी बीजेपीच्या पाठीशी थांबलं. आज बीड जिल्ह्यामध्ये बघा, मुंडे झाले, त्यांची ती मुलगी झाली, परत काय नाव तिचं, प्रीतम मुंडे. आता तिला ज्या 2 वेळ निवडून आली, आता पंकजा मुंडे, धनंजय मुंडे. अरे हे सगळे मुंडे गुंडे सगळे या जिल्ह्यामध्ये जन्मले का? इथं दुसरे कोणी नाही आहेत का? दुसऱ्याला सत्ता इथं काय करावं वाटत नाही का? लोकशाहीच्या निर्मिती मागचा उद्देश काय? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकावर लोकांसाठी केलेलं राज्य आहे का? असं लोकांनी लोकांसाठी राज्य चालू आहे का? अरे लोकांच्या मतावर स्वतःची मडगी भरण्याचं काम या देशामध्ये सगळ्या पक्षातले आणि सगळ्या पक्षाचे नेते करत आहेत. ही बाब आपण डोक्यात आणली पाहिजेत. आमच्यासारख्या गरीब माणसाला तुम्हाला वाटतंय की काय 100 माणसं होते, 200 माणसं होते, 500 माणसं होते सभेला, काय होणार याच्यानं? काय होत नाही असं समजू नका. ज्या अर्थी ज्या हिमतीनं आम्ही उमेदवार दिलाय त्या उमेदीनं आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो. कुठेतरी आम्हाला आत्मविश्वास आहे की जनसामान्याची भाषा सर्व जाती धर्माच्या माणसाला सोबत घेऊन भ्रष्टाचार मुक्त, कर्ज मुक्त भारत बनवण्यासाठी या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा बघितला का मित्र हो? आमचा अजेंडा फार सरळ आहे. पहिला देश, जसं नावेत बसून जाणाऱ्या माणसांनी नाव सुरक्षित राहिली पाहिजेत, त्याच्यासाठी या देशात राहणाऱ्या माणसानं हा देश सुरक्षित राहिला पाहिजे. पहिलं देशाकडे बघितलं पाहिजेत, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. या देश
हा देश खरं म्हणजे ही नाव, देशाची नाव कशामध्ये बुडणार आहे, तर या देशावर एवढं कर्ज आहे. तुम्हाला माहिती नसेल, पहिले 79 लक्ष हजार कोटी कर्ज होतं. हे मोदीचं सरकार आल्यापासून या देशामध्ये, या देशावर 209 लक्ष हजार कोटी कर्ज. बघा आकडा तरी लिहिता येतो का? एवढं या देशावर कर्ज करून ठेवलं या बादरावने. आता ही परत फेडायचं कसं? हे जर कर्ज परत नाही फेडलं, मग त्यामध्ये चीनचा असेल, अमेरिकेचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, तेल आणण्यामध्ये रशियाचं असेल, स्वित्झर्लंडचं कर्ज असेल, या सगळ्या देशातील लोक काही कर्ज तुम्हाला माफ करणार नाहीत. हे कर्ज माफकारीसाठी काही केंद्रातलं सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ, गुत्तेदाराचं कर्ज माफ, उद्योगपतीचं कर्ज माफ करायला काही केंद्रातलं सरकार नाहीये. हे लोक तर ह्यांच्या मानगटीवर बसून कर्ज वसूल करतील. लद्दाख मध्ये चीन मध्ये घुसतो आहे. जशी परिस्थिती, उद्या जर या देशांचं कर्ज नाही परत केलं तर हे पहिलं इंग्रज व्यापारी म्हणून आले, पण या देशावर अमेरिका, रशिया, चायना हे उद्या सावकार म्हणून या देशावर मालकी हाकतील. याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे. म्हणून कर्ज न काढता कुठेतरी कर्ज परत फेडण्याची भाषा आपण सगळेजण केलं पाहिजे. आम्हाला असं वाटतंय, जोपर्यंत देश कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. आणि महासत्ता जर कुणी होणार आहे अशा परिस्थितीमधलं, तर त्याच्या तोंडामध्ये थोडं काटकुळीनं घाला मध्ये काहीतरी. कारण ही भाषा चुकीची भाषा करतायत. कर्ज असताना महासत्ता देश होणार नाही. देशामध्ये धर्मामध्ये झगडे लावून, भांडणं लावून देश महासत्ता होऊ शकत नाही. इथे भाईचारा निर्माण झाला पाहिजे. इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध हे सगळे एका भाईचाऱ्यानं राहिले पाहिजे, तरच देश महासत्ता. मला सांगा, एका कुटुंबामध्ये 5 भाऊ आहेत. ते 5 भाऊ जर एका मतानं राहिले तर घर प्रगतीला जाते. आणि ती भाऊ जर आपसात भांडण करायला लागले तर घर प्रगतीकडे जात नाही, घराचं विभाजन व्हायला लागतंय. हीच परिस्थिती या देशाची आहे. म्हणून बांधवानो, ह्या भाग तुम्हाला जरी असं किरकोळ निवडणुका वाटत असल्या तर या निवडणुका किरकोळ नाही आहेत. अतिशय गांभीर्यपूर्वक या निवडणुकीमध्ये मला माहित आहे आमचा उमेदवार येईल का न येईल निवडून, पण ही भाषा तुमच्या कानावर पडली पाहिजे. याच्यासाठी या निवडणुकीमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो, प्रवेश करतो. ही परिस्थिती, या देशाची लोकसंख्या वाढते आहे, याच्यावर कुणी बोलत नाही. या देशाची लोकसंख्येवर कंट्रोल करण्याची गरज आहे. कुणी काय म्हणले की कुणी काय म्हणते आणि लोकसंख्या भरमसाठ वाढते. खरे जर या देशाचे प्रश्न जर जिवंतपणे राहत असतील तर त्याचं एक कारण आहे या देशाची वाढती लोकसंख्या. एकट्या मुसलमान समाजाला वाढत्या लोकसंख्येबद्दल दोषी धरता येणार नाही. यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे या देशाची लोकसंख्या वाढीमध्ये. इथले खरं म्हणजे धर्मगुरू सांगायला लागलेत या देशातले हिंदू धर्मातले की तुम्ही सुद्धा 8-10 लेकर करा. अत्यंत चुकीची भाषा आहे ही. अशी भाषा होता कामा नये. इथं कंट्रोलमध्ये कुटुंब ठेवणं हे सगळ्याच्या दृष्टीनं योग्य आहे. मला माहित आहे मुसल बांधवामध्ये जर शिक्षणाचं प्रमाण आता वाढायला लागले, ते सुद्धा आपलं कुटुंब सुखी कुटुंब बनवण्यासाठी नियंत्रित लोक घराच्या कुटुंबाची संख्या ठेवायला लागलेली आहेत. मी फार जवळून पाहिलेलं आहे. मित्रहो, या देशामध्ये एकमेकाला उरी जाण्याची भाषा करत आहेत. हे धर्म आमचा झाला तर हे, म्हणून अशा प्रकारची जे भाषणं जे लोक करतात, जे वागतात, ते काही गैर चुकीचं आहे. मी अनेक ठिकाणी म्हणतो, अरे या देशात राम जन्मभूमीमध्ये राम मंदिराची गरज अजिबात नाही. देव मंदिरं बांधले म्हणजे देव प्राप्त होत नाही, ईश्वर किंवा अल्लाह प्राप्त होत नाही. एखादी मस्जिद किती चांगली बांधा आणि विचारा, एखादी मंदिर रामाचं बांधलं अयोध्येला
कितीतरी लाख कोटी रुपये खर्च आहे. अरे एवढ्या खर्चामध्ये तर तुम्ही एखादी उद्योग काढला असता, इंडस्ट्री काढली असती, सरकारच्या वतीनं एखादी मोठा या देशामध्ये एक प्रकल्प उभा केला असता तर 22,000 लोकांना, लाखो लोकांना तिथं काम मिळालं असतं, त्यांचे कुटुंब सुखी झाले असते. या मंदिरात जाऊन काही नाही, मूर्तीवर खर्च, आणि हा सड्या एकटा जातो मूर्ती स्थापना करतो. अरे या देशाची राष्ट्रपती महिला आहे, तिला तरी बोलवायला पाहिजे होतं. पार्लमेंटच्या इमारतीचे उद्घाटन झालं, तिथंही बोलवली. या पार्लमेंटची आणि कॉन्स्टिट्यूशनची हेड जी आहे ती राष्ट्रपती आहे, पण तिला ह्या सड्यानं बोलवलं नाही. हा इतका मगरूर, एवढी मस्ती, एवढा माज या संन्याशाला आलाय. ह्या कुटुंब संन्यासी आहे, बायको करून ह्याला सांभाळता आली नाही आणि म्हणतो देशाची सेवा करायची. अरे असं बोलण्यानं का देशाची सेवा होते का? लोकांच्या डोक्यामध्ये का तू खूळ घालतो आहे याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला माहित नाही आज मोदी पुन्हा सत्तेत येऊ पाहतोय, याच्यावर आपण बारकाईने विचार करणार आहेत का नाही? तो येऊ पाहतोय तुमच्या मतावर नाही, तुम्ही मतदान केल्यावर नाही. अरे हा इतका पुढे पोहोचलेला आहे, याला एवढी पैशाची गुरमी आली, एवढे यांच्यामध्ये नेते एवढे मस्तवाल झालेले आहेत. अंबानी अदानी यासारख्या गुत्तेदाराला, ज्याला कॉर्पोरेट करप्शन मध्ये म्हणतो आपण, एवढी ही माणसं मोठी केला की लाखो कोटी रुपये हा खर्च करू शकतो. आणि या जोरावर या देशातल्या निवडणुका, हा निवडणुकीची ईव्हीएम मशीन आहे ना, हा मशीन मॅनेज करून निवडून येईल आणि आणतो. तुम्हाला माहित नसेल, 2-4 महिन्यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा याच्या निवडणुका झाली. काय घडलं हो तिथं? तिथं हे घडलं, निवडणुकीचं वातावरण जसं आज महाराष्ट्रामध्ये आहे वातावरण की मोदी पडतंय, भाजपला सरकार येणार नाही, भाजपची सत्ता येणार नाही, सरकार ढळतंय, मोदी पाय उतार होणार आहे, असं सोशल मीडियावर, चॅनलवर खूप बोललं चाललंय. पण माझा या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. हे पत्रकार दोन्हीकडे वाजवितात, मड्याची वाजवितात आणि लग्नाची वाजवितात. या पत्रकारावर जास्त भरोसा ठेवून बसू नका. आणि यांचं निदान किंवा यांचं जी काय एक्झिट पोल आहे याच्यावर 100% विश्वास ठेवायची बिलकुल अपेक्षा नाहीये आम्हाला. आम्ही आवश्यकता सुद्धा मानत नाहीये. कारण मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि उत्तराखंडमध्ये, झारखंडची होती का, उत्तराखंड झारखंडमध्ये 3 ठिकाणी परत बीजेपीचं सरकार आलं. मध्य प्रदेशमध्ये पार धुळीस मिळाली बीजेपी, राजस्थानमध्ये धुळीस बीजेपी मिळाली. एवढा वाद झाला, आपसात वाद झाला. सगळ्याला असं वाटलं की या तिन्ही राज्यामध्ये आता काँग्रेस किंवा विरोधी पक्ष येणार, प्रतिपक्ष येणार. पण तुम्ही बघा, सकाळी 10 वाजेकना मतमोजणीच्या दिवशी 10 वाजेपर्यंत काँग्रेसला लीड होती. काँग्रेस आता सगळ्यांना असं वाटायला लागलं की काँग्रेस जिरून आता काँग्रेस सत्तेत येणार, आता हे बीजेपी तिथून बिलकुल निस्तनाबूत होत आहे असं वाटलं. आणि शेवटी दुपारच्या नंतर सगळे बीजेपीचे निवडून आले. काय कारण आहे हो? असं कुठं मॅन्डेट असतो का? 12च्या अगोदर विरोधी पक्ष आणि 12च्या नंतर प्रस्थापित पक्ष सत्तेत येतो. हे कशाचं कारण आहे? हे मताचं कारण तुम्ही आम्ही मत केलं म्हणून आपण लय खुश व्हायचं कारण नाहीये. आता बीजेपी पडली असं बिलकुल समजायचं काही कारण नाहीये. जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत थोडा संयम ठेवा. निकालात काय होतंय ती बघूया आणि त्याच्यानंतर आपण ठरवूया की कोण सत्तेत येणार आहे ती. पण मला अजिबात विश्वास नाही. मी अत्यंत जवळून बघितलेलं हो, हे ईव्हीएम मशीन कशा टॅम्पर केल्या जातात, हे कशा मॅनेज केल्या जातात, हे कसं याच्या पैशावर कसा खर्च करून हे ईव्हीएम मशीन मॅनेज करून कसं लोक निवडून येतात हे मला अतिशय जवळून माहीत आहे.
शेवटची 2019ची सुद्धा निवडणूक ह्यांनी काही लोकांच्या मतावर जिंकलेली नाही, तर पैशाच्या जोरावर या ईव्हीएम मशीनच्या जोरावर ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि हेच प्रयोग यावेळेस सुद्धा केल्याशिवाय राहणार नाहीत, याच्याकडे आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही मतदान करताना बघितलो, सगळं आम्हाला बटन दाबलो की वर हातात आमचं चिन्ह येतंय, त्या बारक्यात ह्याच्यामध्ये आमचं चिन्ह दिसतंय आणि ते मात्र पडत असताना मात्र दुसऱ्याच्या नावानं पडतंय. हे सगळं टॅम्पर होते. म्हणून जास्तीचा आम्ही हुरळून जायचं कारण नाही. बीजेपीच्या विरोधात मॅन्डेट आहे. जोपर्यंत ही बीजेपी निस्तनाबूत होत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडलं नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका. अरे बीजेपी नको तर मग काँग्रेस ही येडं राहुल गांधी याला काहीच कळत नाही, या देशात शिकलेलं नाही. पार्लमेंटमध्ये विनोद करते, फ्लाइंग किस करते, डोळे मारते, ह्याच्या पोटात जाऊन घुसते, त्याच्या पोटात जाऊन बोलते, बाहेर एक बोलते, मध्ये एक बोलते. ह्याची पात्रता नाही हा देश सांभाळायची. आणखीन तो परिपक्व नाही. परवा एका टीव्हीवर बातमी आली, आता पहिले का राहुल अब नहीं रहा है. काय झालं? पहिलं राहुल पुरुष होता, आता का हिजडा झाला का? काय झालं? आता काय बदल झाला? आताही तशाच येड्यासारख्या गोष्टी करतो. अरे देशाच्या या काय लागतं, या देशाला सर्वसामान्य माणसाला काय लागते? उगा ह्या अमेरिकेमध्ये हे सगळे जगभर मोदी फिरला आणि ही राहुल कन्याकुमारी टू काश्मीर आणि कलकत्ता टू बॉम्बे इथे असा दौरा केला. याच्यानं देशाचे प्रश्न सुटत नाहीत. देशाचे प्रश्न सुटायचे असतील तर या गल्ली बोळात येऊन विचारलं पाहिजेत की काय तुमचे प्रश्न आहेत. उगा ह्याकडचं त्याकडला दौरा केला, दांडी यात्रा काढली म्हणून काही लोक मतं देतील किंवा निवडून देतील असा विषय नाही आहे. तुम्ही आधी तयार व्हा. बरं गांधीच घराणा का? म्हणजे जायचं कुठं लोकांनी? एक तर चित नाही तर पट, इकडची बाजू हेड नाही तर टेल, हे दोनच गोष्टी करायच्या का? म्हणून आम्हाला असं वाटतंय की या देशामध्ये एक भक्कम अशी तिसरी सत्ता असली पाहिजे. हे दोघांच्या बी नालायकांना बाजूला काढून तिसऱ्यांची सत्ता या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. एक वेळ व्हीपी सिंग झाला होता, तुम्ही विचार करा. एक वेळेस त्याला राहू दिल्लीत जास्त काळ, तर एक वेळेस झाला तर 372 जातीसाठी, दलितांसाठी, मुस्लिमांसाठी नवीन नवीन कायदे करून न्याय देण्याची भाषा करत होता. एक वेळ झाला तर. आणि म्हणून या देशामध्ये या दोघाला बी बाजूला करून तिसरी सत्ता किंवा तिसऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता येण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन भाषा करत असतो आणि तेच सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आज आलेलो आहोत. राजकारण एवढं सोपं राहिलं नाहीये. पैशाच्या जोरावर, लाचार कार्यकर्त्याच्या जोरावर, पैशाच्या जोरावर मत खरेदी करून हे सध्या राजकारण होत आहे. आणि आम्हाला सुद्धा खूप वाटते काय करायचे, एक दिवस आपला महाग पडला ना, 1500 मिळाले ना, बस झाले, जेवायला मिळालं, चपटी प्यायला मिळाली, आपणाला बोंब मारायला मिळालं, बस झालं. एवढ्यावर राजकारण नाही. अरे तुम्ही तुमचा नेता निवडणार आहेत, तुम्ही या देश कुणाच्या हातात सोपवणार आहेत हे तुमच्या हातात आहे. तुमच्या मतावर निवडलं पाहिजे. निवडणूक प्रक्रिया शुद्ध झाली पाहिजेत. या निवडणुका मशीनवर होता कामा नये, ह्या बॅलेट पेपरवर आलेत. जरी मशीनवर जरी झाल्या तर याच्यामध्ये काही फेरबदल करण्याची गरज आहे. या मशीन जिथं वापरल्या जातात तिथं जामर बसविलं पाहिजेत, म्हणजे टॅम्पर करता येत नाही किंवा त्या मशीनमध्ये वेव जाणार नाहीत. या मशीन AC हॉलमध्ये लावल्या पाहिजेत. हे मी सांगत नाही, कंपनीने रिकमेंडेशन केलेले. या मशीन DC कनेक्शनवर वापरल्या पाहिजेत. या कुठंच वापर होत नाही अशा प्रकारचा. इथं मशीन उन्हात तानात पत्र्याच्या रूममध्ये, अरे मोबाईल हॅक होतात गरमीनं. ही मशीन तर एवढी आहे, किती वेळ लागतं हिला हॅक करायला, बिघडायला. पण या मशीन कशा वापरायच्या
आणि बिघाड झाला तर काय करायचं याच्याबद्दल कुठलाही कायदा, कुठलाही रूल्स कायदा बनवलेला नाही. उगी ती इलेक्शन कमिशनर सांगतंय आणि आम्हाला खरं वाटतंय. अरे याचे कायदे बनवण्याची गरज आहे. या मशीन वापरायची असेल, एखादी मशीन मध्येच बंद पडल्यावर त्याची शिक्षा कुणाला झाली पाहिजे. एखाद्यानं मशीन जाऊन मध्ये बटणं 4 बटणं दाबलं, हॅक केलं मशीन, त्याच्यावर काय गुन्हा दाखल केला पाहिजे याचा कुठं कायदा आहे? लॉ केला तयार काही नाही. मोकाट देश झाला हा देश गुराखी माणसाच्या हातात गेला, चाय विकणाऱ्याच्या हातात गेला, रिक्षा चालकाच्या हातात गेला राज्य. या देशामध्ये आता कायद्याचं राज्य पुढे राहील असं वाटत नाहीये. कारण या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी वकिलाची संख्या कमी केली राजकारणातून. अरे स्वातंत्र्य मिळताना जास्तीत जास्त वकील होते. महात्मा गांधी असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, जेवढे सुभाषचंद्र बोस, हे सगळी माणसं शिकलेली होती, कायद्याचे अभ्यासक होती. म्हणून यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण आता ती परिस्थिती नव्हती. जीना वकील होता, हे सगळे वकील होते म्हणून स्वातंत्र्य घेतले. नाहीतर या देशाला, सामान्य माणसाला, ज्याला बुद्धी नाही, ज्याच्याकडे तत्वज्ञान नाही, इथे मात्र धर्माचा आपसात वाद लावण्याचा कार्यक्रम एकमुखी चालू आहे. हा कुठेतरी बंद पडला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? तुम्हाला देव धर्म हे सगळं करण्याची मुभा घटनेनं दिलेली आहे, आम्ही अडवू शकत नाही. पण हे करण्यासाठी तुम्हाला फक्त 4 भिंतीच्या या गेटच्या मध्ये करावं लागेल. जेव्हा समाजकारण आणि राजकारण करत असताना सर्व धर्म समभाव सगळ्याला सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माला न्यायाची भाषा करून हे सगळं करावं लागेल. तरच हा देश टिकेल, तरच ह्या देशाची प्रगती होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून बांधवानो, राजकारण एवढं गैर समजू नका किंवा करमणुकीचं साधन आहे असं अजिबात समजू नका. हे राजकारण तुमच्या मनगटीवर मिरे वाटण्यासाठी करणार आहेत. याला कुठेतरी झुगारून टाकलं पाहिजे. याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे, येत्या 13 तारखेला आपणाला आम्ही जो दिलेला उमेदवार आहे, आम्हाला माहीत आहे येईल का नाही आम्हाला माहिती नाही आहे, हे तुमच्या हातात आहे. पण जर या उमेदवाराला मतं जास्त पडली तर निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की आम्हाला पुढे जाब विचारता येतील. महाराष्ट्र विकास आघाडीला महाराष्ट्रामधून 25 लाख मतं मिळाली 16 उमेदवारांमध्ये, तर निश्चितपणानं आम्ही त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्यांच्या गच्चीला धरून राजकारणामध्ये प्रवेश करू आणि एक चांगल्या राजकारणाची सुरुवात करू. बांधवानो, आम्ही राजकारण सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा पैसा याच्यासाठी राजकारण करत नाही. तुम्हाला वाटतंय का आम्ही कुठून तर पैसे कुणीतर दिला असेल घेतला असेल म्हणून इथपर्यंत आला? अजिबात नाही. अण्णाराव पाटलाने वैयक्तिक खिशातला खर्च, उमेदवारांनी वैयक्तिक खिशातला खर्च, महासचिवांनी वैयक्तिक खिशातला खर्च करून हे सगळा डामडोल आम्ही करत असतो. पैशाच्यावर आम्ही ठरवलंय की पद प्रतिष्ठा पैशाला आम्ही राजकारणात महत्त्व देणार नाही. राजकारणात महत्त्व फक्त सामाजिक प्रश्न, हा एक सलोखा या देशामध्ये आणि भाईचारा कसा राहील हे महत्त्वाचं आहे. आम्ही जितके दिवस जगू तितके दिवस गुण्या गोविंदानं आनंदानं आम्ही जगलं पाहिजेत. आम्ही सगळ्याच्या विकासाची भाषा केली पाहिजे. मी ज्या दिवशी राजकारण घेतलं त्या दिवशी माझ्या आईवडिलाची, माझ्या विश्वासाची, गुरुची शपथ घेतली की मी राजकारण करेन, पण जनतेचा आणि शासनाचा किंवा कुठल्या योजनेचा पैसा मी स्वतःच्या संसाराला घेणार नाही, अशी आईवडिलाची शपथ घेऊन राजकारणात आहे. मी आता 5 वर्षे महाराष्ट्र गोवा वकील संघाचा सदस्य आहे. 5 वर्षे लातूरच्या वकील संघाचा अध्यक्ष होतो. 1 रुपयाचा चहा पिला नाही. आत्ताही मला प्रत्येक मीटिंगला 50,000 रुपये मिळते, पण मी 1 रुपया सुद्धा उचलत नाही. पाणी पिला नाही त्या संस्थेमध्ये. गेल्या चपराशाला 500 रुपये देतो,
त्याने माझे 500 पाणी चहा नाश्त्याची व्यवस्था करते, पण त्या वकील संघाचा महाराष्ट्र गोवा बारचा आणखीन पाण्याचा थेंब पिला नाही. चहा तर पुढची बाजू आहे, सोडून द्या. लातूरला 5 वर्षे होतो, तिथला सुद्धा चहा पिला नाही. खिशातले 2.25 कोटी घालून तिथल्या वकिलाची सोय केली. हे माझे ध्येय आहे. मला पैसा कमवण्यासाठी सत्ता, पद, प्रतिष्ठा, पैसा याच्याशी देणं घेणं नाही, पण हा देश टिकला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे. गोरगरिबाला 3 टाइमची भाकरी, त्याला राहायला घर, त्याला वस्त्र, त्याला निवारा चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे. आणि ही सगळी जिम्मेदारी शासनाची आहे, ती निभावली पाहिजे. इथं शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. तरुणाच्या हाताला मी नोकरीचं बोलत नाहीये, पण जे आमचे बांधव आहेत ज्यांच्याकडे स्किल आहे, स्किल्ड एज्युकेशन म्हणजे स्किल म्हणजे ज्याला आपण तंत्रज्ञानामधलं तंत्रज्ञानामधलं त्याला स्किल ज्याला आहे त्याला उद्योगाकडे. खरं म्हणजे नोकऱ्या द्यायची भाषा कुण्याही राजकीय पुढाऱ्याने करू नये. जर भाषा करायची असेल तरुणाला हाताला काम द्यायची, तर त्या तरुणाला उद्योगाकडे वळवा. त्याला स्वतःचा उद्योग निर्माण, छोटा मोठा का असेना, त्याला उद्योगाकडे जमवा. त्याला आर्थिक मदत करा. त्याला MIDC काढून जागा द्या. त्याला कुठलं तरी तंत्रज्ञान शिकवा आणि त्या तंत्रज्ञानावर त्याला कुठेतरी उद्योग करू द्या. तो जर एकटा उद्योग केला तर त्याच्या हाताखाली 100, 125, 150, 550 लोक पुन्हा कामाला लागतील आणि अशा प्रकारे समाजामध्ये आर्थिक विकरण होईल. त्याला व्यवसाय करू द्या, व्यापार करू द्या. आणि हे दोन्ही तिन्ही जरी नाही जमलं, उद्योग, व्यवसाय, व्यापार, तर मग त्यानं नोकरीकडे वाटचाल करावी. हे 2-3 गोष्टीमध्ये जर तो फेल झाला, अपयशी ठरला, तर मग त्याला कुठेतरी नोकरीची दिशा दिली पाहिजे. पहिल्यांदा नोकरीची नाही. पूर्वी आमचे म्हणायचे, वाडवडीला आम्हाला असे म्हणायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदानची भीक. अरे उत्तम शेती आहे पहिलं म्हणत होते, पण आता काय, चपराशी का असे ना त्याला मुलगी देतात. इथे एक मोठा उद्योगपती राहू द्या, मोठा 100 एकरचा शेतकरी राहू द्या, त्याला मुलगी बायको म्हणून मिळत नाही. याचं कारण असं आहे, त्याचं काही खरं नाही. त्याला काही महिन्याला आपल्या मुलीला चांगले दिवस येतील का नाही याची शाश्वती नाही, म्हणून त्याला मुलगी देत नाहीत. पण बांधवानो, उद्योगाकडनं, व्यवसायाकडनं, व्यापाराकडनं जर केलं तर ते स्वतःही जगतात आणि इतरांनाही जगवतात. म्हणून उद्योगावर लक्ष सरकारनं घातलं पाहिजे. म्हणून आणि विशेष म्हणजे शेवटचा माझा शेतकऱ्याबद्दलचा मुद्दा आहे. मी नद्या जोड प्रकल्पच्या संदर्भामध्ये आम्ही पाऊल उचलणार आहेत. नद्या जोडल्या पाहिजेत. उत्तर प्रदेशमध्ये आत्ता नद्या फुल भरून वाहतात, कारण बर्फ वितळतो. दक्षिण भारतामध्ये अनेक मोसमी पावसामुळे, अवकाळी पावसामुळे दुथड्या नद्या भरून वाहतात. या जर नद्या मध्य भारतामध्ये आणल्या तर सगळ्या नद्या पाण्याने भरून राहत्याला आणि पाणी भरल्यानंतर शेतकऱ्याला व्यवसाय करायला. एकदा नादो महानोर असं म्हणाले, आम्हाला कर्जमाफी देऊ नका, सबसिडी देऊ नका आणि फुकट ही काही आम्हाला शासनाने देण्याची आवश्यकता नाही. फक्त आमच्या बंधाऱ्यावर पाणी द्या. आणि शेतकऱ्यांनी आमच्या बंधाऱ्यावर जर पाणी दिलं, शासनाने जर आमच्या शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जर पाणी दिलं, तर आम्ही शेतीच्या जीवावर आमचं कुटुंब कुणाच्या मदतीच्या शिवाय आमचा कुटुंबाचा गाडा आम्ही चांगल्या प्रकारे स्वतःही सांभाळू शकतो आणि इतरालाही मदत करू शकतो. अशा प्रकारचं सुतोवाच्य नादो महानोर कवीने केलं होतं. त्यांच्या अनुसरून मी बोलतो. म्हणून जोपर्यंत या देशामध्ये आपल्याकडे आता दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जर हा नद्या प्रकल्प जोडला असता तर आज देशामध्ये सगळ्या भागामध्ये पाणी राहिलं असतं, शेती राहिली असते. अरे ते राम मंदिर बांधण्यापेक्षा नद्या जोड प्रकल्प जर जोडला असता तर आमच्या शेतकऱ्याचा एक प्रश्न सुटला असता. ही पद्धत, अरे असे मंदिर बांधून उपयोग नाहीये किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावर करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. माझं असं मत आहे. मी धर्मविरोधी नाही, मी देवाच्या विरोधात नाही,
पण हे सगळं किती मर्यादेपर्यंत केलं पाहिजे याच्यावर 17दा विचार करणार आहोत. मंदिरावर याच्यावर एवढा खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण हेच पैसे मंदिरावर. आमच्याकडे एक काय, आमचे माणसं तर कसे आहेत माहीत आहे का? आम्ही बी तसलेच आहोत, जसे नेते तसे प्रजा. आम्ही गेल्यावर एका गावामध्ये एक खासदार आला होता, त्याला लोकांनी मीटिंगमध्ये बसवलं आणि काय मागावं? अहो आमच्या गावामध्ये हनुमानचं मंदिर आहे पण सभा मंडप नाही, त्याच्यासाठी 50 लाख रुपये द्या. आणि त्या खासदारांनी दिले. दुसऱ्या गावात खासदार गेला, त्याला तिथं प्रश्न विचारले आणि आता आम्हाला मंदिर झाले, सभा मंडप झाले, सगळं काही झालंय, पण आमच्या स्मशानभूमीला कंपाऊंड नाही म्हणले, ते कंपाऊंड करू. अरे भाद्रानो, मागायचं तर काहीतरी उद्योगाचं, तरुणाच्या हाताला काम द्यायचं मागा. कुठं स्मशानभूमीला कंपाऊंड, ते बी सरकारच्या पैशातनं. का मुर्दे उठून पळून जातील का कंपाऊंड नाही मारल्यावर? काय विचार करता? अरे काय विचार करायचं? कुक्कुटपालन काढा, हॉर्टिकल्चर करा, शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग काढा, सुतमिल काढा, खांडसऱ्या काढा, गुळ खांडी काढा, असे काही उद्योग करायचे मागा, जेणेकरून तरुणाच्या हाताला गावोगाव उद्योग झाला तर काम मिळेल, त्यांच्याकडे ते आर्थिक सुबत्ता येईल. पण सरकारला कुणीही, मग काँग्रेसचा असो की BJPचा असो, यांचे तुम्हाला मजबूत आणि पैसेवाले आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहू द्यायचं नाही. कारण जर तुम्ही तुमच्या पायावर स्वाभिमानानं उभं राहिलात तर त्याच्या 500 रुपये घेऊन उन्हाताना त्याच्या सभेला जाणार नाहीत. ही माहीत आहे त्यांना. त्यांना लाचार बनवायचं काम, तुम्हाला भिकारी बनवण्याचं काम. म्हणजे त्यांच्या दारावर तुम्ही 500 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी गर्दी करावी, म्हणजे त्यांची छाती फुगून येते, त्याची 56 इंच छाती वाढते, लोक माझ्या पाठीचे आहेत म्हणून. ही बंद झालं पाहिजे. कुणाच्याही दारावर जायचं नाही. तुम्ही तुमच्या पायावर तुमच्या कुटुंबाच्या जिम्मेदाऱ्या निमूटपणे पार पाडल्या पाहिजेत. याच्यासाठी राजकारण करण्याची गरज आणि तो विचार घेऊन आम्ही आज तुमच्या पुढे आलेलो आहोत. बांधवानो, या गोष्टीचा सातत्यानं आपण विचार करा. मला इम्पॉसिबल काय वाटत नाही. निकोलेच्या डायरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्द नव्हता. अशक्य काही नाही, सगळं शक्य आहे आणि मी ते करून दाखविणार, एवढा मला आत्मविश्वास आहे. आणि ते करण्यासाठी मी राजकारणाच्या मैदानात उतरलो आहे. बांधवानो, आजच्या सभेपुरतं आणि एवढ्या लोकांपुरतं आज मला वाटतं एवढं भरपूर झालं. बोलण्यासारखं बरंच काही आहे. हे जे गाढव कारभार चालू आहे ना सध्या देशामध्ये, या पक्षातलं उठतं की त्या पक्षात जाते, त्या पक्षातलं उठतं की त्या पक्षात, त्या पक्षातून लगेच त्या पक्षात, मला उमेदवारी मिळाली, त्याला मिळाली, कुणीतरी जातीवाद, धर्मवाद. काय लावलं हे? कशासाठी करता एवढं सगळं? सत्य जाण्यासाठीच ना. म्हणजे फुकटचं सरकारचं गाडी, घोडे, डबडे, पोलीस मागं फिरायला, पत्रासाच्या गाड्या घेऊन फिरायला, कुठेतरी मंत्र्यावर मंत्री होऊन, कुठेतरी आमदार निवास, कुठेतरी मंत्री व्हावं, कुठेतरी पैसे खावं, पैसे खाऊन पुन्हा निवडणुकीमध्ये, हे सगळं चक्र तुम्हाला चालवायसाठी एवढ्या पक्ष बदलाबदली, फोडाफोडी, ह्यानं गेला त्यानं गेला त्यानं आला, अरे रे रे घाण आली. जेवढी खरं म्हणजे विष्ठा जशी घाण वाटते ना, विष्ठेची आपणाला म्हणजे संडाची जेवढी घाण वाटते ना, तेवढी राजकारणातल्या लोकांची घाण वाटायला लागले. एवढी घाण पसरवले ह्यांनी. याला राजकारण म्हणत नाही. राजकारण पूर्वी करणारी लोक होती. आमच्याकडे लाल बहादूर शास्त्रीचं उदाहरण आहे. एक जनतेला न विचारता का तास्कंद करार केला. मी जनतेला विचारलो नाही, माझी मोठी चूक झाली आणि तिथेच अटॅक येऊन मेला. ही देशाची इच्छा. अरे लाल बहादूर शास्त्री मेला, 20व्याला दाणे नव्हते त्याच्याकडे. 20व्याला म्हणजे आमच्याकडे येशीमध्ये ते ज्वारी बांधून जातात ना धर्मात, त्या 20व्याला पैसे नव्हते. हे राजकारणी पाहिजे आम्हाला. आम्हाला असला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजकारण करतो. चोऱ्या करणारे, खोटं बोलणारे. हा मोदी तर एवढं खोटं बोलतो, सगळ्याला तर लाज वाटतेच वाटते, पण त्याला स्वतःला कशी लाज वाटत नाही की एवढं खोटं बोलतो. अरे तुझ्या जिंदगीवर एवढं खोटं बोलण्यापेक्षा कुठेतरी समुद्रात उडी टाकून मरून जा, पण एवढं खोटं बोलू नकोस. जे होतंय ती बोला, जे करता येतंय ती बोला, जे करण्यासारखं आहे
किती बोला, जे न करता येण्यासारखं नाही, बोलायची आवश्यकताच नाही. तुला कोणी बोल म्हणलंय का? या सगळ्या गोष्टीवर जर तोडगा काढायचा असेल तर माझ्यासारख्या तुमच्यासारखे 10 माणसं जरी बाबासाहेब म्हणले, माझ्या विचाराचे जर 10 माणसं मिळाले तर मी देशामध्ये परिवर्तन आणतो. फक्त तुमच्या सगळ्या माझ्या विचारासारखे आपल्या सगळ्यांच्या मनातलं राजकारणाच्या विचाराची माणसं जर मला 100 मिळाले तर महाराष्ट्र काय देशातलं राजकारण बदलू करण्याची इच्छा आहे, कायद्याचा अभ्यास आहे, सगळं काही आहे. पण फक्त तुमचे सहकार्याची आवश्यकता आहे. तुम्ही सहकार्य करावं एवढी अपेक्षा ठेवतो. आणि लांबत गेलेला 10 वाजलेले आहेत, वेळ झालेला आहे. आता मी इथं माझ्या भाषणाला आपल्या परवानगीनं पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.